तर वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव टोलनाका अखेर जप्त करण्यात आले। न्यायालयानं जप्ती अधिकाऱ्यानं नोटीस चिपकवलेली आहे। जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला शेतकऱ्याला न दिल्यानं कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई जी आहे ती यावेळेला करण्यात आलेली आहे। तर परभणीच्या गंगाखेडमध्ये एका तरुणाला मारहाण करण्यात आली। विशिष्ट समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करून तरुणाला मारहाण करण्यात आले। महेश बिडकर असं मारहाण झालेल्या युवकाचं नाव आहे। पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 4 जणांना ताब्यात घेतलेला आहे। मीरा भाईंदरमध्ये 19 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झालाय। मित्रासोबत गेला असता पाय घसरून तलावात पडला। 19 वर्षीय विकास मंडलचा तलावात बुडून मृत्यू झालेला आहे। तर जळगावच्या MIDC पोलीस ठाण्याच्या आवारात 2 गटात तुफान हाणामारी झाली। पोलीस स्टेशनच्या एका खोलीच्या खिडकीच्या काचा फुटल्याची घटना घडली। पळून गेल्याची नोंद असलेली तरुणी एका तरुणासोबत पोलीस ठाण्यात आली। तरुणी आल्यानंतर दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर हाणामारी झाली। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य असा लाठीचार्ज करण्यात आला। तर लातूरच्या संत पादुका दर्शन सोहळ्यातील अपहार प्रकरणामध्ये किशोर महाराज शिवणेकर याला अटक करण्यात आली आहे। लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतलंय। संत पादुका दर्शन सोहळ्याच्या आयोजनामध्ये कोट्यावधींचा अपहार केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आलेली आहे। तर करमाळ्यातील 54 कैद्यांचं कोल्हापुरातील कळंब कारागृहात स्थलांतर करण्यात आले। कोल्हापूरच्या कळंब कारागृहात स्थलांतर करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला। 51 पुरुष आणि 3 महिला कैद्यांचा यामध्ये समावेश आहे। कारागृहातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्देशानुसार प्रशासनाने ही कारवाई केली। स्थलांतरामुळे करमाळा कारागृहातील ताण कमी होण्यास मदत होईल। तर करमाळ्यातील 54 कैद्यांचं कोल्हापुरातील कळंब कारागृहात स्थलांतर करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला। यामध्ये 51 पुरुष आणि 3 महिला कैद्यांचा समावेश जो आहे तो असल्याची माहितीमध्ये कारागृहातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली। रमेश म्हात्रेच्या सुनावणी दरम्यान कल्याण न्यायालयात गोंधळ झाला। पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा वकिलांनी आरोप केलेला आहे। कोर्टातच पोलीस वकील आमने-सामने आलेले होते। आरोपी रमेश म्हात्रेला VIP ट्रीटमेंट दिल्याचा आरोप करण्यात आला। की आज जे काही प्रकरण होतं या प्रकरणामध्ये आम्ही सर्व वकील बांधव ऐकण्यासाठी किंवा आमच्या केसेससाठी कोर्टामध्ये विद्यमान न्यायालयामध्ये आलो होतो। आम्ही कुठल्याही वकिलाने कुठलाही गोंधळ केला नव्हता। परंतु जे आंधळे साहेब आहेत PI त्यांनी अशी अर्वाच्य भाषा वकिलाच्या विरोधात वापरली की तुम्ही इथून बाजूला व्हा आणि अक्षरशः त्यांनी काही वकिलांना धक्के मारून बाहेर काढण्याचा षडयंत्र रचलं आणि वकिलांना म्हणाले की 2 मिनिटांमध्ये तुम्ही ही सगळी प्रिमाइस बाहेर मोकळी करा, कारण रिकामा करा, कारण आम्हाला आरोपी VIP मध्ये न्यायचा आहे। ही कुठली भाषा